शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्याचा अखेर म्हणजेच आज 31 मार्च. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कापसाच्या भावात झाली मोठी तेजी. मित्रांनो, कापसाच्या भावात गेल्या 3-4 दिवसापासून सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक सांगतो. राज्यात गारांचा मारा, शेतकऱ्यांची पळापळ, वीज पडून चौघाचा मृत्यू. आज पुन्हा 12 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट. मित्रांनो, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अहिल्यानगरसह मराठवाड्यात परभणी, जालना, लातूर, खान्देशात नंदुरबार, नाशिक, पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या घटनात दोघांचा तर जालना जिल्ह्यात दोघांचा असं एकूण 4 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे पीक वाचवण्यासाठी पळापळ झाली. खान्देशातील धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने पिकांना मोठा फटका बसला. नाशिक, अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला. या पावसाने कांदा, गहू अशा पिकासोबत द्राक्ष, डाळिंबाच्या बागांचे नुकसान झाले. पुण्यात सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र दुपारी 2च्या सुमारास आभाळ एकदम भरून आले. त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला. पिंपरी चिंचवडसह परिसरातही पावसाने गारासह हजेरी लावली. वाकडमध्ये गारा, सांगवीत पडले झाड. अहिल्यानगरला गारामुळे उडाली दाणादाण. दर्शनासाठी जाताना वीज पडून 2 तरुण सुद्धा जालन्यामध्ये या ठिकाणी शहरामध्ये ठार. मित्रांनो, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज ऑरेंज अलर्ट. मित्रांनो, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, सोलापूर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, सातारा या जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट आहे. तर येलो अलर्टमध्ये नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्याला आज येलो अलर्ट आहे. नाशिकला द्राक्ष, डाळिंबासह कांदा पिकाचे मोठे नुकसान. मित्रांनो, जिल्ह्यात सोमवारी दिनांक 30 दुपारनंतर अवकाळी पावसाने गारपिटीसह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर उन्हाळी कांदाही भिजल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात 2 दिवसापासून वातावरणात बदल झालेला आहे. अनेक भागात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, डाळिंबासह कांदा पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. आता वळूया कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, पुलगाव येथे कापसाला जास्तीत जास्त 8,465 रुपयापर्यंतचा भाव गेला. नरखेड येथे नंबर 1 जातीचा कापूस जास्तीत जास्त 7,650, सिंधी सेलू 8,375, काटोल 7,900 रुपये, त्यानंतर देऊळगाव राजा 8,320 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,020 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त 8,050 रुपये, त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 7,735 रुपये, त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,650 रुपये, त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 8,000 रुपये, त्यानंतर चिखली बुलढाणा खाजगी बाजार 7,700 रुपये, त्यानंतर धारूर बीड 7,975 रुपये खाजगी बाजार. तर वसमत परभणी या ठिकाणी खाजगी बाजार 7,650 रुपये, खाजगी बाजार सेलू परभणी 8,200 रुपये, त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार 8,100. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी.